नमस्कार मंडळी. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी एक वक्तव्य केलं. हे वक्तव्य मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल होतं आणि त्यावरून मुस्लिम समाजातल्या काही संघटना आणि एकंदरीत मुस्लिम समाज जो कट्टर आहे, धार्मिक बाबतीत कट्टर आहे, तो आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्रात काही ठिकाणी मोर्चे काढले. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भावना दुखावल्या, पण अशा भावना दुखावल्यावर मोर्चे काढण्यापर्यंत ठीक होतं. पण या जमावाने नाशिकमध्ये दगडफेक केली आणि काही दुकानं, काही गाड्या फोडल्या. इतक्यात नाही तर त्यांच्या दगडफेकीमध्ये काही जण जखमीही झाले. या दगडफेकीची पूर्ण तयारी करण्यात आली होती, कारण हे दगड जमवण्यात आले होते. आता हे जे वक्तव्य जे रामगिरी महाराज यांनी केलेलं आहे, यात काही नाविन्य होतं का? तर मित्रांनो, अशी वक्तव्य युट्यूबवर अनेक चॅनलमध्ये झालेली आहेत. इतकंच नाही तर मुल्ला मौलवी यांनी देखील अशी वक्तव्य केलेली आहेत. जे फॅक्ट आहे इस्लामचा ते त्यांनी मांडलेलं आहे. नुपूर शर्मा ज्या भाजपच्या नेत्या आहेत, त्यांनी मध्यंतरी अशी वक्तव्य केली होती आणि त्याच्यावरूनही या मुस्लिम संघटनांनी रान उठवलं होतं. आपल्या भावना दुखावल्यावर संविधानात्मक पद्धतीने ते व्यक्त करणं चुकीचं नाहीये, पण असे मोर्चे काढल्यावर सर तनसे जुदा अशा ज्या घोषणा दिल्या जातात, या घोषणा म्हणजे कोणाला तरी मारण्याची धमकी असते मित्रांनो. आणि या घोषणा या आता थांबल्या पाहिजेत आणि त्यासाठी अशा घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अमरावतीमध्ये जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये अशा घोषणा देण्यात आल्या आणि पोलिसांनी दोघांना अटकही केलेली आहे. एकंदरीत काय तर महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे. आणि हे वातावरण का बिघडवायचं? तर अर्थातच ज्यामुळे मतं मिळतील यासाठी हे सगळं चाललेलं आहे. हे मतांचं राजकारण आहे आणि ते राजकारण अगदी व्यवस्थित केलं करण्यात येत आहे. पण त्याचा एक फायदा मात्र निश्चित होतोय आणि तो म्हणजे अगदी कुठल्याही गोष्टीत भावना दुखवल्या म्हणून रस्त्यावर यायचं आणि तोडफोड करायची, मारझोड करायची, ही जी मुस्लिमांची प्रवृत्ती आहे, या विरोधात आता हिंदू एकवटतोय. बांगलादेशामध्ये काय झालं हे हिंदूंनी बघितलेलं आहे. कोणताही संदर्भ नसताना बांगलादेशातल्या हिंदूंवर हल्ले झाले, त्यांच्या मुलीबाळींवर बलात्कार झाले, त्यांची मालमत्ता लुटण्यात आली. तसंच काहीसं इथे करण्याचा, महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न होता का? हा गंभीर प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीने हे जे काही आंदोलन झालेलं आहे ते दुर्लक्षिले जाऊ शकत नाही, कारण अशी आंदोलनं करणाऱ्यांवर अगदी कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ती माहिती अशी आहे की रामगिरी महाराज यांनी ते जे वक्तव्य, वादग्रस्त वक्तव्य केलं, हे 4 दिवस अगोदर केलं होतं. त्यानंतर याचा काही संबंध नव्हता. पण नाशिकमध्ये बांगलादेशातल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हिंदूंनी मोर्चा काढला असताना पत्रकारांनी त्या वक्तव्याचा संदर्भ हा त्या मोर्चाशी लावला आणि त्यानंतर महाराष्ट्रभर हा आगडोंब पसरलेला आहे. मंडळी, सध्या पत्रकार हे आगी लावण्याचे काम करतायत आणि हे मी सांगत नाही तर खुद्द राज ठाकरे यांनी देखील सांगितलेलं आहे. मराठा मोर्चाचे जे काही प्रतिनिधी राज ठाकरेंना भेटायला आले होते, त्यांना भडकवण्याचं काम पत्रकारांनी केलं, असा आरोप त्यावेळेस राज ठाकरे यांनी केला होता. आणि आताही हे जे काही चाललेलं आहे रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून, त्यातही असं दिसतंय की मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी हे भडकवण्याचं आंदोलन केलंय. या सगळ्या गोष्टीचा तपास करताना पोलिसांनी आणि राज्यकर्त्यांनी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि ती म्हणजे
अशा गोष्टींमध्ये पत्रकारांची भूमिका काय आहे? कारण आता पत्रकार हे पत्रकारिता करणारे राहिलेले नाहीयेत, तर ते चळवळवादी झालेले आहेत आणि केवळ आपला टीआरपी वाढवण्यासाठी त्या अशा बातम्या देत आहेत. मंडळी, कलकत्त्यात काय झालं ते आपण बघतोय. एका महिला डॉक्टरवर गँगरेप झाला, त्याच्या किती बातम्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी किंवा वृत्तवाहिन्यांनी दिल्या तुम्हाला नाही आढळणार. अगदी एक दोन, आणि त्यानंतर तिथे टाळं लावण्यात आलं. पण रामगिरी महाराजांचं वक्तव्य जे 4 दिवसापूर्वीच आहे ते, आणि काल पासून सतत काही वृत्तवाहिन्यांवर या बातम्यांचा भडीमार होता. कशासाठी भडीमार होता? तर निश्चितच मुस्लिम संघटनांना चेतवण्याचा यामध्ये काही उद्देश होता का? आणि याचाही तपास आता पोलिसांनी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मंडळी, सर तनसे जुदा असं म्हटलं गेलं, त्यांच्यावर कारवाई तर कडक व्हायलाच पाहिजे. कारण ही सरळ सरळ जीवे मारण्याची धमकी आहे. ज्या वेळेस आंदोलनामध्ये अशा धमक्या दिल्या जातात त्यावेळेस त्या आंदोलनाचा हेतू हा सनदशील किंवा संविधानात्मक मार्गाचा नसतो, तर तो हिंसक मार्गाकडे जाणारा असतो. आणि म्हणून अशी वक्तव्य किंवा अशा घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई होणं गरजेचं असतं. आणि जर अशी कडक कारवाई झाली नाही तर मित्रांनो, जो हिंदू बांगलादेशातल्या प्रसंगाने आधीच भयभीत झालेला आहे तो एकवटल्याशिवाय राहणार नाही. आणि तो हिंदू एकवटतोय. रामगिरी महाराज यांनी त्यासाठीच प्रयत्न केले. या राज्यकर्त्यांनी हिंदूंना जाती जातीमध्ये विभागलेलं आहे. रामगिरी महाराजांनी त्या हिंदूंना एकत्र करण्याचं, त्यांना जागृत करण्याचं काम करतायत ते. आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात हे कुंभाड तर रचलं नसेल ना? मंडळी, फार गंभीर प्रश्न आहे. पण त्यातही आशादायक एक गोष्ट निश्चित घडलेली आहे, आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार प्रत्येक हिंदूंनी मानायलाच पाहिजे. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि तसेच ते कट्टर हिंदू देखील आहेत. उबाठांनी हिंदुत्व सोडलं. जुनी शिवसेना ही सेक्युलर वादाच्या रस्त्यावर नेली, आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी उबाटा आणि ला सोडलं. शिवसेना स्वतःच्या ताब्यात घेतली. पण आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्व काही सोडलेलं नाही. यांनी हिंदुत्व काही सोडलेलं नाहीये. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आजही कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेऊन आहेत. जे जाथ्यांध मुस्लिम आहेत आणि अशा प्रकारे धार्मिक असंतोष निर्माण करून दंगली भडकवण्याचं काम करतायत, त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहिलेले आहेत. एवढा सगळा गदारोळ झालेला असताना रामगिरी महाराजांबद्दल एकनाथ शिंदे यांनी कोणाचंही काही ऐकलं नाही. मीडिया तर गरळ ओकत होती. काही मीडियाने तर बातम्या केल्या, हे बघा रामगिरी महाराज ज्यांच्या विरोधात गदर ओळखली गेली किंवा त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार करतायत. पण एकनाथ शिंदे तिथे गेले, त्यांनी तो सत्कार स्वीकार केला, त्यांचा सत्कारही केला रामगिरी महाराजांचा. आणि इतकंच नाही मित्रांनो, महाराष्ट्रातल्या साधू संतांना जर कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर ती खपवून घेणार नाही असं ठामपणे सांगितलं. एक राज्यकर्ते, आणि त्यातही न्यायाची बाजू घेणारे राज्यकर्ते म्हणून एकनाथ शिंदे हे अनेक हिंदूंच्या मनात या एका वक्तव्यामुळे ठामपणे बसलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी हीच ठोस भूमिका पुढेही घेतली तर बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडे खऱ्या अर्थाने जायला उशीर होणार नाहीये.
एकंदरीत काय तर मित्रांनो, कालची ती सगळी आंदोलनं, कालचे ते सगळे मोर्चे आणि नाशिक येथे झालेली तोडफोड हा हिंदूंना मिळालेला अजून एक इशारा आहे की तुम्ही जर एकत्रित नसाल तर तुमची काही धडगत नाहीये. तुम्हाला जाती जातीमध्ये विभागवायचं आणि मग या जाथांध मुस्लिमांना मार्ग मोकळा करून द्यायचा. म्हणजे मग ते तुमची घरं लुटतील, तुमच्या आया बहिणींवर बलात्कार करतील आणि तुम्हालाही एकटं एकटं गाठून ठार मारतील. जे बांगलादेशात झालंय, जे काल होण्याचा प्रयत्न झाला, ते इकडे महाराष्ट्रातही होऊ शकतं. ते लांब नाहीये. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.